सर्वच राज्यात 50% जागा वाढत असतील तरच डिलिमिटेशन बिलाला समर्थनाचा विचार करू. सुप्रिया सुळेंची भूमिका. 50% मर्यादेचा प्रस्ताव सरकारने द्यावा, त्यानंतरच पुढचा निर्णय घेणार असल्याचं स्पष्ट. उपमुख्यमंत्री शिंदेंसह 6 फुटीर खासदारांनी काल दिल्लीत घेतली अमित शहांची भेट. पाऊण तास अमित शहांच्या निवासस्थानी बैठकीत खासदारांच्या मतदारसंघातल्या कामांवर चर्चा. खासदारांच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शहांमध्ये स्वतंत्र बैठक. दोन्ही नेत्यांमध्ये 15 मिनिटं बंद दाराआड चर्चा. मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीवर जयंत पाटलांचं स्पष्टीकरण. इस्लामपूर नगराध्यक्षाच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर घेतली भेट. विलिनीकरणाचा कोणताही विषय भेटीत नव्हता, जयंत पाटलांची माहिती. ऑपरेशन तुतारी होणार नाही. शरद पवारांचे खासदार पवारांकडेच राहतील. शिवसेना शरद पवारांचे खासदार फोडणार नाही, विश्वसनीय सूत्रांची माहिती. कर्जमाफीच्या निर्णयानंतर मुंबईत आज मुख्यमंत्र्यांचा सत्कार. भाजप किसान मोर्चातर्फे मुख्यमंत्र्यांचा सत्कार. कुठलाही निवडणूक नसताना कर्जमाफीचा निर्णय घेतला, फडणवीसांचं वक्तव्य. $48,000 कोटींचं जुनं वीज बिल माफ करणार. मुख्यमंत्री फडणवीसांची सर्वात मोठी घोषणा. 76% शेतकऱ्यांना दिवसा वीज देतो. लवकरच 100% वीज देऊ, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. गिरिजा राऊत छळ प्रकरणात विनायक राऊतांसह त्यांची पत्नी आणि गीतेश राऊतांचा जामीन फेटाळला. कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता. गडचिरोलीत अंधश्रद्धेमुळे 27 वर्षीय महिलेचा दुर्दैवी अंत. प्रसूती वेदना सुरू असतानाही कुटुंबियांनी रुग्णालयाऐवजी मांत्रिकाकडे नेलं. गडचिरोलीतल्या कोरची तालुक्यातल्या कोसमी इथली धक्कादायक घटना. मुंबईतल्या कोस्टल रोडच्या बोगद्यात कार जळून खाक. काही काळ वाहतूक ठप्प, तर भयभीत होऊन गाड्या सोडून नागरिकांची पळापळ. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लावलेली अग्निरोधक यंत्रणाही कुचकामी. इगतपुरी भावली धबधबा पर्यटक मारहाण प्रकरणाची सुनावणी संपली. 9 आरोपींना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. संभाजीनगरात विद्यार्थ्यांना शाळेत नेणाऱ्या मद्यधुंद रिक्षाचालकाचा व्हिडिओ व्हायरल. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर. संबंधित रिक्षाचालकावर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होणार. राज्यात 21 जुलैपासून पावसाचा जोर वाढणार. 17 जुलैपासून कोकण घाटमाथ्यावर बरसणार पाऊस. मुंबईकरांची चिंता पुन्हा एकदा वाढली. 7 तलावातल्या पाणीसाठ्यात मोठी घट. तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस न झाल्यास पाणी कपात कायम राहण्याची शक्यता. आजपासून नवी मुंबई विमानतळावरून थेट अबुधाबीची सेवा. नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय सेवेला सुरुवात. आठवड्यातून 3 दिवस एअर इंडिया एक्सप्रेसची अबुधाबी सेवा सुरू. नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोड प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी. साधुग्रामसाठी वृक्षतोडी विरोधात याचिकेवर सुनावणी. न्यायालयाच्या सुनावणीकडे नाशिककरांचं लक्ष. उद्यापासून 3 ऑगस्टपर्यंत 24 तास विठ्ठल दर्शन सुरू. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर निर्णय. आजपासून VIP दर्शन पास आणि सवलत व्यवस्था बंद.